नमस्कार मंडळी, मी सावी फॅशन चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते। तर याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाउजचं पेपर कटिंग आणि त्यानंतर आपण आता बघणार आहोत त्याच ब्लाउजचं स्टिचिंग कशा प्रकारे करायचं। तर पाहू शकता इथे जे आहे ते अस्तर पूर्ण पार्टला जोडून घेतलेला आहे आणि हा अस्तरचा ब्लाउज आहे। तर इथे आपण आता सर्वात पहिले फ्रंट पार्ट जो आहे तो शिवून घेणार आहोत। अस्तर जोडल्यानंतर पाहू शकता इथे दोन्ही कोपऱ्याला आपल्याला पकडून अशा प्रकारे शिलाई मारून घ्यायची आहे आणि एक टीप आणि त्यानंतर दुसरी टीप अशा 2 टीप इथे आपल्याला मारून घ्यायचे आहे। तर म्हणजे पाहू शकता इथे आपला असा पप तयार होतो कटोरीच्या ब्लाउज सारखा आणि त्यानंतर इथे खाली थोडं तिरकस दिसत आहे तर ते आपल्याला थोडं छाटून घ्यायचं आहे। तर अशा प्रमाणे आणि त्यानंतर जी क्रॉस पट्टी आहे ती पण आपल्याला जोडून घ्यायची आहे। खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथे कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे आणि हा जो ब्लाउज आहे तो अगदी परफेक्ट आणि फिटिंगला खूप छान बसते। 3 पीस प्रिन्सेस कटचा ब्लाउज। तर पाहू शकता इथे आपला समोरचा जो पार्ट आहे तो अशा प्रकारे जोडून झालेला आहे। तर जी आपण पेपर कटिंग बघितली आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला सर्व डिटेल मध्ये माहिती सांगितलेली आहे आणि तो जो पेपर कटिंग दाखवलेला आहे तो अगदी परफेक्ट आपला मापाचा पेपर कटिंग आहे। तर त्यानंतर इथे दुसरं पण आपल्याला इथे अशा प्रकारे शिलाई दुसरा पार्ट पण आपल्याला जोडून घ्यायचा आहे अशा प्रकारे आणि अस्तर जोडताना आपल्याला व्यवस्थित काळजी घ्यायची आहे की दोन्ही पार्ट जे आहे ते एका साइडनं नाही व्हायला पाहिजे याच्यासाठी। आणि त्यानंतर इथे आपला दुसरा पार्ट जो आहे तो पण इथे जोडून झाला आणि त्याला क्रॉस पट्टी पण इथे आपण लावून घेणार आहोत। अगदी आपल्याला 5 इंचाच्या अंतराने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि एक मारल्यानंतर आणखी डबल टीप आपल्याला वरून पण आपण मारू शकतो। तर पाहू शकता इथे आपला अशा प्रकारे दोन्ही पार्ट जे आहे पार्ट शिवून झालेले आहे आणि त्यानंतर आता आपल्याला लावायची आहे आय पट्टी। तर आय पट्टी साधारण आपली आहे 2.5 ते 3 इंचाची घेऊ शकता आणि त्यानंतर खालून फोल्ड करून आपल्याला आणखी एक फोल्ड देऊन आतमधल्या साइडनी जी पट्टी आहे ती ठेवून आपल्याला 1 इंच बाहेर सोडायची आहे। तर अशा प्रकारे आपल्याला इथे जी आहे ते आय पट्टी इथे तयार झालेली आहे आणि समोरचा जो गळा आहे तो थोडा असा पंचकोनी टाइप ठेवलेला आहे आणि त्यानंतर इथे पाहू शकता आपण आता लावणार आहोत हुक पट्टी। तर हुक पट्टी साधारण आपल्याला बाहेरच्या साइडनी लावायची असते, अर्धा इंच शिलाई मारून आतमध्ये पलटून घ्यायची आणि त्यानंतर ही आहे आपल्या बॅक साइडचा। तर बॅक साइडचा पार्ट जो आहे तो अस्तर पहिले आपल्याला आतमधल्या साइडने जोडून घ्यायचा आहे। चारही साइडने आपल्याला जोडून जो बाहेर आलेला कापड एक्स्ट्राचा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा असतो। तर इथे मला पाइपिंग करायची असल्यामुळे मी जो गळा आहे तो पलटवलेला नाही आहे। जर तुम्हाला गळ्याला पाइपिंग करायची नाही आहे, लेस लावायची आहे तर फक्त तुम्ही गळ्याला शिलाई मारून गळा जो आहे तो पलटवू शकता। तर इथे 5 नंबरच्या शिलाईने पूर्ण मी अस्तर जे आहे ते कडेकडेने शिलाई मारून जोडून घ्यायचं आहे आणि जोडल्यानंतर जे आहे आपलं बाहेर आलेला जे कापड आहे तो इथे अशा प्रकारे कट करून घ्यायचा। तर हा जो ब्लाउज आहे फिटिंगला खूपच छान बसते आणि याची फिटिंग खूप छान येते आणि आपण इथे पाहू शकता अगदी फिनिशिंगने ब्लाउज जो आहे तो तयार करत आहोत। तर इथे थोडं पाहू शकता आपलं थोडं कापड इथे बाहेर आलेलं आहे। तर कोणी अगदी प्रॉपर म्हणजे आपण करू शकतो। तर हा थोडा लूजचा कापड असल्यामुळे मी थोडं एक्स्ट्राचं बाहेर जास्त सोडलेलं होतं अस्तरच्या, कारण आपल्याला मग तंत पडायला नको त्याच्यासाठी थोडं अर्धा इंच आपण एक्स्ट्रा बाहेर कापड घेतलेला आहे, कारण कापड जो आहे तो एकदम सुळसुळ आहे तो किती नाही म्हटलं तर इकून तिकून सरकतो। त्याच्यासाठी आपल्याला व्यवस्थित शिवताना पिना लावायच्या पहिले टाचण्या आणि त्याच्यानंतरच अशा कापडला आपण अस्तर जोडायचा असतो। तर अस्तर जोडून झाल्यानंतर 2 आपल्याला पाठीमागचे टक्स द्यायचे असतात आणि साधारण टक्सची जी उंची आहे ती 4 इंचाची ठेवायची आणि 5.5 इंचाचे आपल्याला दोन्ही टक्स दिले आहे आणि त्यानंतर इथे पाठीमागच्या साइडनी जी तुरपाईची पट्टी असते ती आपल्याला बाहेरच्या साइडनी लावून आतमध्ये पलटून घ्यायची असते। तर पाहू शकता आपण इथे पट्टी लावून घेतलेली आहे आणि त्यानंतर जे आहे आता आपण इथे जे समोरचे 2 पार्ट आहे ते आपल्याला इथे जोडून घ्यायचे आहे शोल्डर वरून। तर शोल्डर जोडताना आपल्याला अगदी काळजीपूर्वक जोडायचं आहे। तर पाहू शकता तर दोन्ही जे शोल्डर आहे ते बरोबर आपल्याला जोडायचे आणि भाग पाहू शकता पाठीमागलचा आणि समोरचा समान आले पाहिजे उंचीला, हे आपल्याला काळजी घ्यायची आहे। तर शोल्डर जोडताना पाहू शकता आपलं थोडं मागे पुढे होतं तर ते आपल्याला इथे अशा प्रकारे पूर्ण
कट करून व्यवस्थित करून घ्यायचं। दोन्ही साईडचा पाठीमागचा आणि समोरचा पार्टचा जो शोल्डर आहे ते आपले इथे असे पाहू शकता व्यवस्थित आपण इथे कट करून घ्यायचे। आणि मुंड्यामध्ये पाहू शकता इथे पण आपल्याला थोडं छाटून घ्यायचं, म्हणजे जे आहे आपल्याला मुंड्याला चुन्या आणि फुगा येणार नाही अशा प्रकारे इथे आपण दोन्ही जे आहे दोन्ही साईडचे समोरचे भाग जे आहे ते व्यवस्थित करून घ्यायचे। आणि त्यानंतर आय आणि हुकची जी बटन पट्टी आपण लावली आहे पट्ट्या त्या पण दोन्हीचे अंतर आपल्याला सेम आले पाहिजे उंचीला, तिथे ते पण आपल्याला चेक करायचं असतं। आणि त्यानंतर इथे आपले दोन शोल्डर अशा प्रकारे थोडे थोडे आपल्याला छाटून जे आकार आहे बगलचा तो व्यवस्थित आपल्याला बाहेर आला असेल तर थोडा कट केला तरी काही हरकत नाही। तर अशा प्रकारे थोडा आपल्याला कट करून दोन्ही जे पाठीमागचा समोरचा दोन्ही भाग सेम आणायचे असतात। आणि त्यानंतर इथे आता आपल्याला लावायचं आहे पफ स्लीव्ज। तर दोन्ही पफ स्लीव्ज आहे तर त्यात डायरेक्ट मी इथे शोल्डर पासून चालू केलेला आहे बगल पासून, तर डायरेक्ट प्लेट्स आपल्या टाकायच्या। तुम्हाला जेवढ्या पाहिजे तेवढ्या तुम्हाला पफ घ्यायचा आहे तेवढा तुम्ही तिथे घेऊ शकता। इथे कापड थोडा कमी असल्यामुळे मी दोन्ही साइडनी 10-10 स्लीव प्लेट्स लावून घेतलेला आहे। तर साधारण जो आहे तो आपला इथे पफ तयार झालेला आहे। तर इथे पाहू शकता अशा प्रकारे विदाऊट अस्तरची जी आपण गोपीबाही म्हणतो ती इथे मी तयार करीत आहे। आणि त्यानंतर इथे आपण पाहू शकता खालच्या साइडने आपल्याला आता वरच्या साइडने जेवढ्या प्लीट्स लावलेल्या आहे तेवढ्याच आपल्याला खालच्या साइडने पण लावून घ्यायच्या। तर इथे अशा प्रकारे आपला जो पफ आहे तो इथे साधारण तयार झालेला आहे। आणि खालून जी पट्टी आहे ती आपल्याला अस्तरची दुमडून घ्यायची। तर जी पट्टी आहे ती साधारण आपल्याला 1 ते 1.5 इंचाची घेऊ शकतो। खालून तुम्हाला जर 2 इंच पट्टी ठेवायची आहे तर ती पट्टी शिवताना आपल्याला 3 इंचाची घ्यायची, म्हणजे ती शिवून आपली 2 इंचाची तयार होणार आहे। तर इथे मी 1.5 इंचाची लावली आहे। तर इथे पाहू शकता अशा प्रकारे तर खूप जास्त इथे खालून जी पट्टी आहे ती साधारण इथे अर्धा ते पाव इंचाची तयार झाली असली तरी चालेल, त्याच्यासाठी मी जास्त मोठी पट्टी इथे लावलेली नाही आहे। जर तुम्हाला इथे मोठी पाहिजे असेल चौडी 2 इंचाची 3 इंचाची तर तुम्ही इथे मोठी पट्टी तर सुद्धा लावू शकता। तर अशा प्रकारे इथे जे आहे ते आपलं पफ स्लीवचं ब्लाऊज जे आहे तयार झालेला आहे। तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला सांगा। खूप छान आपलं 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाऊज जे आहे ते फिटिंगला छान बसतं। तर अशा प्रकारे जी पफ स्लीव्ज आहे ती आपली इथे तयार केलेली आहे। त्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला फिटिंगची शिलाई मारायची असतो। तर पाहू शकता इथे आपल्या दोन्ही साइडच्या ज्या स्लीव्ज आहेत ते इथे तयार करून झालेल्या आहे। आणि सर्वात पहिले आता आपल्याला टाकायची याच्यामध्ये फिटिंग आणि नंतर आता आपल्याला पहिले पाइपिंग लावायची आहे आणि नंतर फिटिंग टाकायची आहे। तर पाहू शकता आपलं जे आहे ते परफेक्ट पफ स्लीवचं ब्लाऊज तयार झालेला आहे। तर पाइपिंग इथे मी लावलेली आहे, तर ते क्लिप माझ्या हाताने कट झालेली आहे पाइपिंगची। तर इथे आता आपण डायरेक्ट पाइपिंग तयार असलेला ब्लाऊज पाहून राहिलो आहे। तर आता आपल्याला याची फिटिंग टाकायची आहे। तर फिटिंग टाकताना आपल्याला कमरेचा चौथा भाग, छातीचा चौथा भाग आणि दंडघेराच्या निम्मे असे 3 जे आहे ते फिटिंगसाठी आपल्याला लागतात। तर ते 3 मापे आपल्याला आतमधून टाकायचे असतात। तर समोर तुम्हाला दाखवणारच आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, लाईक करा, शेअर करा। तर पाहू शकता इथे जे कमरेचं माप टाकताना आपल्याला जे आहे ते आपण 1 इंचाची पट्टी बाहेर सोडलेली आहे आय पट्टी, तिथपासून आपल्याला पूर्ण गोल कमरेचं माप मोजून घ्यायचं आहे। तर कमर आपली 29 आहे, तर 29च्या समोर जेवढी काही कापड आलेला आहे तो आपल्याला चौपदरी करून घ्यायचा आणि जो आपण कमरेची शिलाई लावली होती तिथपासून आपल्याला आतमध्ये इथे अशा प्रकारे चॉकनी मार्क करायचा आहे। आणि त्यानंतर इथे छातीचा चौथा भाग टाकायचा आहे। 8.5 इंच इथे चौथा भाग लावलेला आहे। आणि त्यानंतर जी दंडघेर आहे त्याचा आपल्याला निम्मे लावून घ्यायचा आहे। तुमचा जो काही दंडघेर येत असेल त्याच्या निम्मे इथे आपल्याला लावायचा। आणि त्यानंतर सरळ आपली जी शिलाई आहे मार्जिन याची फिटिंगची ती शिलाई आपल्याला मारून घ्यायची आहे। आणि त्याच्या बाहेरच्या साईडने आपल्याला मार्जिन आणखी एक्स्ट्राच्या 2 शिलाया लावून घ्यायच्या असतात। 2 लावू शकता, 3 लावू शकता तुमच्या आवडीनुसार। आणि त्यानंतर इथे पॅकिंगची शिलाई आपल्याला सर्वात लास्ट मध्ये मारायची आहे। तर इथे एका साइडची आपली फिटिंग जी आहे ती झालेली आहे आणि त्याचप्रमाणे आपल्याला दुसऱ्या साइडची पण फिटिंग इथे
तयार करून घ्यायची आहे। तर पाहू शकता फिटिंगची शिलाई जी आहे ती आपली अगदी सरळ आणि व्यवस्थित आली आहे, त्याच्यामुळे आपली जी बगलमधली फिटिंग आहे ती एकदम सरळ येतं आणि त्यानंतर इथे झोल वगैरे चुन्या वगैरे अजिबात येत नाही। तर त्यानंतर इथे पाहू शकता आपली त्याचप्रमाणे आपल्याला दुसऱ्या साईडची पण फिटिंग आपल्याला करून घ्यायची आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा। नक्की तुम्ही ट्राय करा, हा ब्लाऊज तुमच्या अंगात फिटिंगला खूप छान बसते।